नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांच्या हक्काचा शेती ज्ञानसागर चॅनलवर मी अगदी मनापासून आणि हसतमुख स्वागत करतो. मित्रांनो, या चॅनलचा एकच मुख्य उद्देश आहे, तो म्हणजे शेतीसाठी अत्यंत उपयोगी, नवनवीन आणि 100% खात्रीशीर माहिती एकदम सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे. आजचा विषयही असाच एका अतिशय महत्त्वाच्या आणि आपल्या गावाकडच्या महिलांसाठी अत्यंत फायद्याच्या अशा योजनेबद्दल आहे. चला तर मग आजच्या या विश्लेषणाला सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी थोडक्यात पाहूया. आपण पाहणार आहोत योजनेची ओळख, त्यानंतर अनुदान आणि प्रत्यक्ष खर्च किती येईल, पात्रतेचे अतिशय महत्त्वाचे नियम, कोणती आवश्यक कागदपत्रे लागतील आणि शेवटी हा अर्ज नक्की कुठे आणि कसा करायचा. तर आपला पहिला विभाग आहे योजनेची ओळख. यातून गावाकडच्या महिलांचे शेतीमधील सक्षमीकरण कसे होणार आहे ते आपण पाहूया. मित्रांनो, ही योजना म्हणजे आपल्या गावाकडील महिलांना शेतीमध्ये एकदम भक्कम आणि सक्षम करणारी एक खूप मोठी संधी आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिला बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर आणि शेतीची इतर अवजारे देण्याची एक अतिशय लाभदायक योजना सुरू केली आहे. आता कदाचित तुमच्या मनात विचार येईल, ही माहिती आपण आजच का पाहत आहोत? कारण ही एक अत्यंत तातडीची बाब आहे. या योजनेचे अर्ज सध्या विविध जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यापर्यंत तर काही ठिकाणी ऑगस्ट महिन्यापर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता ही माहिती नीट समजून घेणं आणि लवकरात लवकर अर्ज करणं खूप गरजेचं आहे. आता या योजनेत प्रत्यक्ष हातात काय मिळणार आहे? तर महिला बचत गटांना एक मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने दिली जाणार आहेत. आता उपसाधने म्हणजे नक्की काय? हा शब्द ऐकायला थोडा कठीण वाटतो ना? अगदी सोपं करून सांगतो. उपसाधने म्हणजे ट्रॅक्टरला मागे जोडली जाणारी इतर मशीन किंवा अवजारे, जसं की शेतातली जमीन भुसभुशीत करण्यासाठी आपण रोटावेटर वापरतो किंवा नांगरणीसाठी कल्टिवेटर वापरतो, आणि शेतातून काढलेला माल थेट घरापर्यंत आणण्यासाठी लागणारी छोटी ट्रॉली म्हणजेच ट्रेलर. गावाकडच्या आपल्या छोट्या आणि बांधाच्या शेतांमध्ये सहज वळवता येईल आणि महिलांनाही अगदी सहज चालवता येईल असा हा एकदम उपयुक्त छोटा ट्रॅक्टर या योजनेत मिळतो. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, अनुदान आणि खर्च. म्हणजेच या योजनेचा प्रत्यक्ष आर्थिक हिशोब नक्की कसा असणार आहे? शासनाची योजना तर खूपच छान आहे, पण या सगळ्यांसाठी आपल्या बचत गटाच्या खिशातून प्रत्यक्ष किती पैसे जाणार, हा सगळ्यात महत्त्वाचा आर्थिक हिशोब आता आपण अगदी शांतपणे आणि सोप्या पद्धतीने समजून घेऊया. मित्रांनो, या योजनेत शासनाकडून तब्बल 90% अनुदान दिलं जातं. आता हे अनुदान म्हणजे काय बरं? अगदी आपल्या गावाकडच्या सोप्या उदाहरणाने सांगतो. समजा एखादी वस्तू 100 रुपयांना विकत घेतली, तर त्यातील 90 रुपये स्वतः सरकार भरणार आणि बचत गटाला फक्त उरलेले 10 रुपये स्वतःच्या खिशातून भरावे लागणार. म्हणजेच ट्रॅक्टरच्या एकूण बिलापैकी 90% रक्कम शासन स्वतः देणार आहे आणि महिला बचत गटाला फक्त त्यांचा 10% वाटा द्यावा लागणार आहे. आहे की नाही हा एकदम भक्कम आर्थिक आधार? आता हेच पैशांमध्ये नक्की किती होतं ते आपण पाहूया. या योजनेमध्ये शासनाकडून जास्तीत जास्त 3,15,000 रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातं. लक्षात घ्या, ही शासनाने ठरवून दिलेली जास्तीत जास्त रक्कम आहे. पण समजा एखाद्या महिला गटाला वाटलं की आपल्याला जरा जास्त क्षमतेचा थोडा मोठा ट्रॅक्टर घ्यायचा आहे किंवा ट्रॅक्टरसोबत आणखी जास्त अवजारे घ्यायची आहेत, तर त्या 3,15,000 रुपयांच्या वर जो काही जास्तीचा खर्च येईल तो मात्र त्या बचत गटाला स्वतःच्या खिशातून करावा लागेल. हे गणित एकदम स्पष्ट आहे. आता हे अनुदानाचे पैसे कसे आणि कधी मिळतात याची पद्धत नीट समजून घ्या, जेणेकरून नंतर कोणताही गोंधळ होणार नाही. हे पैसे थेट एकाच वेळी हातात मिळत नाहीत, तर ते 2 विशिष्ट टप्प्यात मिळतात. पहिला टप्पा म्हणजे जेव्हा ट्रॅक्टरची प्रत्यक्ष खरेदी केली जाते तेव्हा काही रक्कम मिळते, आणि दुसरा टप्पा म्हणजे जेव्हा त्या ट्रॅक्टरची आरटीओ कार्यालयात अधिकृत नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन पूर्ण होते तेव्हा उरलेली रक्कम मिळते. म्हणजे काम जसं पुढे जाईल तसतसे शासनाकडून पैसे मिळतात. आता पाहूया विभाग 3, पात्रतेचे महत्त्वाचे नियम. थोडक्यात सांगायचं तर या योजनेसाठी नक्की कोण कोण अर्ज करू शकतं? कोणकोणते महिला बचत गट या योजनेचा फायदा घेऊ शकतात, यासाठी शासनाने काही अतिशय स्पष्ट नियम ठेवले आहेत. यातला सगळ्यात मोठा आणि मुख्य नियम असा आहे की या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या गटामध्ये किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणं अत्यंत आवश्यक आहे. आता हे आपण एका सोप्या गावाकडच्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा तुमच्या गावात एक महिला बचत गट आहे आणि त्या गटामध्ये एकूण 10 महिला सदस्य आहेत. तर त्या 10 पैकी किमान 8 महिला या अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणं बंधनकारक आहे. तरच तो गट या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतो.
या व्यतिरिक्त आणखी काही छोटे पण महत्त्वाचे नियम आहेत. पहिली गोष्ट, हा बचत गट आपल्या महाराष्ट्र राज्यातीलच असला पाहिजे. दुसरी अट म्हणजे बचत गटाच्या अध्यक्षा आणि सचिव या दोन्ही प्रमुख महिला अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातीलच असाव्यात. तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा नियम म्हणजे बचत गटाच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे अनिवार्य आहे. आता राष्ट्रीयकृत बँक म्हणजे नक्की काय? तर उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या मोठ्या सरकारी बँका. आपल्या गावातील एखाद्या खाजगी पतसंस्थेतलं खाते इथे अजिबात चालणार नाही. आणि शेवटची अट म्हणजे या गटाने यापूर्वी शासनाच्या अशाच प्रकारच्या कोणत्याही ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एकदम सोपी नियम आहेत. आता वळूया विभाग 4 कडे. आवश्यक कागदपत्रे. आपली फाईल कशी तयार ठेवायची ते आता आपण पाहूया. बघा मित्रांनो, कोणतीही सरकारी योजना म्हटली की कागदपत्रांची जुळवाजुळव करावीच लागते. कागदपत्रे नसतील तर आपला अर्ज थेट बाद होतो. म्हणूनच ही लागणारी कागदपत्रे अगदी शांतपणे नीट ऐकून घ्या. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे बचत गटाचं नोंदणी प्रमाणपत्र आणि स्थापनेचा ठराव. हा कागद हे सिद्ध करतो की तुमचा गट अधिकृतपणे स्थापन झाला आहे. दुसरं म्हणजे गटातील सर्व महिला सदस्यांची आधार कार्ड किंवा ओळखपत्रे लागतील. त्यानंतर गटातील सर्व महिलांचा एकत्रित असा एक संयुक्त फोटो द्यावा लागेल, म्हणजे सर्वजणी एकत्र उभ्या असलेला एक फोटो. आणि सोबतच सर्व सदस्यांच्या सह्या असलेली एक यादी जोडणे आवश्यक आहे. ही सर्व कागदपत्रे आपल्याकडे घरी उपलब्ध आहेत का हे आजच तपासून पाहणं खूप आवश्यक आहे. या सर्व कागदपत्रांसोबतच आणखी एक शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा कागद लागतो, तो म्हणजे हमीपत्र. आता हे हमीपत्र म्हणजे काय भानगड आहे? तर एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक प्रकारचं पक्कं लेखी वचन असतं. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बचत गटाला, शासनाला असं स्पष्ट लिहून द्यावं लागतं की आम्ही यापूर्वी या योजनेचा कोणताही फायदा घेतलेला नाही आणि आमचा जो 10% स्वतःचा हिस्सा आहे तो आम्ही स्वतः भरायला पूर्णपणे तयार आहोत. हे हमीपत्र म्हणजे एक प्रकारे आपण सरकारला दिलेला आपला पक्का लेखी शब्द असतो. आणि आता शेवटचा विभाग 5. अर्ज नक्की कुठे आणि कसा करायचा? हे आहे सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं आपलं अंतिम पाऊल. आपण सगळी कागदपत्रे तर छान गोळा केली, पण आता ही फाईल घेऊन नक्की जायचं कुठे? मित्रांनो, या योजनेचे अर्ज सध्या ऑफलाईन पद्धतीने भरले जात आहेत. म्हणजे ही तयार केलेली कागदपत्रांची फाईल घेऊन प्रत्यक्ष सरकारी कार्यालयात जावे लागेल. आता हे कार्यालय कोणतं? तर तुमच्या संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांचं कार्यालय. तिथे जाऊन तुम्ही हा अर्ज जमा करू शकता. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट नक्की लक्षात ठेवा. काही जिल्ह्यांमध्ये लवकरच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्या पंचायत समितीत किंवा स्थानिक समाज कल्याण कार्यालयात जाऊन नेहमी चौकशी करत राहा. तर शेतकरी बांधवांनो, ही योजना खरोखरच आपल्या गावातील महिलांना स्वावलंबी बनवणारी आणि शेतीमधील यांत्रिकीकरणाला एक खूप मोठी मदत करणारी आहे. जेव्हा आपल्या गावाकडच्या महिला स्वतःच्या गटाचा ट्रॅक्टर चालवून आपली शेती करतील, तेव्हा ते चित्र खरोखरच किती सुंदर आणि अभिमानास्पद असेल. जाता जाता तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे. तुमच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये या योजनेचे अर्ज सुरू झाले आहेत का? आम्हाला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. तुमच्या गावात किंवा परिसरात जर कोणी महिला बचत गट चालवत असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. अशाच 100% खात्रीशीर आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या विश्लेषणासह. तोपर्यंत